20 धावा सागर पारधी आपण यायचं मंचावर. चांगली बॉलिंग केली खरं तर मिलिंद आणि विष्णू सुद्धा तेवढेच हकदार आहेत, परंतु तरी सुद्धा सर्वाधिक धावा ज्यानं केल्या तो सागर पारधी ठरलाय, ज्यानं एक षटक सुद्धा टाकलं आणि एक षटकामध्ये एक धाव देत एक विकेट सुद्धा प्राप्त केली. परंतु तरी सुद्धा सर्वाधिक धावा काढणारा सागर पारधीला मी देतोय मॅन ऑफ द मॅच. आणि जाऊया आपण दुसऱ्या मॅच कडे, ज्या ठिकाणी सिद्धिविनायक सोनारी ब आणि मंजी स्पोर्ट चिरनेर 12th मॅन नाहीये. सोनारी टीम आपल्या 12th मॅन पाठवा प्लीज. आणि जशी होईल मॅचला सुरुवात ऐकूया आपण रुपेशजी पाटील सरांचा आवाज. थँक्यू. थँक्यू. आपण ऐकत होतात मराठीचं तंत्रशुद्ध आवाज दीपकजी पाटील सर पळसवे आणि व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. सातत्याने मात्र या विभागामध्ये तुम्हाला आवाज हे ऐकायला मिळतं. जयजी भोसले सर आणि मी रुपेश पाटील. सामनावीर इथे मात्र दिला जाईल. खूप छान इथे मात्र आपल्या सांघिक खेळ आणि त्याचबरोबर सागर पारधी यांच्या 16 बॉल 23 धावांची बहारदार खेळी करणारे सांगुर्लीचे सागर पारधी यांना सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. सागर कर्णधाराची इनिंग या पण सागरने हा जो का पुरस्कार आहे तो डेडिकेट केला मिलिंदला, गोलंदाज मिलिंदला आपण इन्व्हाइट करतो आहोत. मिलिंद या. खरं तर सागर कर्णधाराने हा आपला पुरस्कार डेडिकेट केलेला आहे. प्रशांतजी कडू साहेब सोनारी यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करतो आहोत मिलिंदसाठी. खरं तर मोठ्या मनाचा आहे सागर कर्णधार. स्वतः जो मिळालेला पुरस्कार त्याने आपल्या खेळाडूला डेडिकेट केलाय. अंपायर एक मिनिट. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करतो आहोत. चला धन्यवाद. सामन्याकडे सुरुवात करूयात आणि पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळाली या सामन्याला. आवाज ऐकूयात रुपेशजी पाटील सरांचा. थँक्यू सर. गेम ऑन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय मी समालोचक रुपेश पाटील. तुम्हा सर्वांचं श्री बापूजी देव चषक 2026 मध्ये करतोय सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. टॉस जिंकला चिन्ह टीमनं. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, त्याच्यानंतर कमबॅक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. गोलंदाजीसाठी सातत्याने चर्चेत हे नाव राहिलंय. साहिल चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात इथे. दक्ष कडूला पाहतो इथे. डीके दक्ष कडू हे सातत्याने नाव चर्चेत राहिले. सोनारी बी टीमसाठी वाव काय बॉल हाताला गेलाय. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. थोडीशी हाईट फॅक्टर पाहायला मिळालं. परफ्यूम डिलिव्हरी. या गावाच्या मातीचा सुगंध देणारा मात्र हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ही कलात्मकानं सातत्याने आदरणीय कृष्णाजी कोळी साहेब ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. कृष्णाजी कोळी साहेब आपल्याला विनंती आहे आपण या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावा. आगतम स्वागतम सुस्वागतम. हे सर ओकलक राहिले गेले ना जयेश भोसले सर. कोपरोली गावाचे आदर सत्कार सन्मान आलेल्या मान्यवरांचं राखलं जातं. चांगला फटका पोचला तिथे. क्लाप झेल उलट्या दिशेनं पकडला जाईल. वाव काय अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा इथे मात्र पाहायला मिळाला. सनी यांच्याकडनं आणि फलंदाज बाद. लगा 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 440 व्होल्टचा करंट लगा.
आम्ही समजू शकतो, परंतु असाच टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. भरपूर सारे तुम्हाला गावागावामध्ये अगदी हा क्रिकेटचा खेळ रंगताना मात्र पाहायला मिळतो. एक वेगळी झाली सातत्याने कोपरोली गावानं मात्र टेनिस क्रिकेटला दिले गेले. आमचे अमेयजी असतील, प्रितेशजी असतील, त्यांची पूर्ण सेना आपल्या गावाच्या नावासाठी, कारण हा आयोजन गावाच्या बरोबर जातो ना, सातत्याने चर्चेत राहिले. याच्यानंतर मात्र तुम्हाला हॉट मॅचेस पाहायला मिळणार आहेत. कुठेही जाऊ नका. ए ग्रुप आणि ए ग्रुपमधील तारे सितारे तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला सिद्धिविनायक सोनारी बी आणि मनजित स्पोर्ट्स चिरनेर या दोन गावांमधला सामना पाहायला मिळते. पॉइंटला टॅप केला फक्त, परंतु पाटा बदललाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरनं डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळते. ते थोडासा संघर्ष धावांचा मात्र चालू आहे बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक सोनारी बी. त्या संघर्षमय क्रिकेटला तुम्हाला मात्र पूर्ण विराम द्यावा लागेल ना, कारण समोर तेवढी ताकदवान मात्र टीम आहे. गोलंदाजीसाठी साहिल ठाकूरला आणले गेले. क्रमांक 1चा षटक साहिल चव्हाण हाताला. एस फॅक्टर टीम चिरनेरमध्ये आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. बाकवट रिजनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तेवढाच अप्रतिम. सनी येतात, जो मागचा झेल त्यांच्याकडनं अप्रतिमरित्या पकडला गेला होता. चिरनेर टीम म्हटल्यानंतर महागणपती, या गणपतीच्या ओळख सातत्याने राहिले गेले, आशीर्वाद राहिले गेलेत आणि त्याच गावातून हा संघ येताना पाहायला मिळतो आपल्याला. मिडॉपमध्ये मात्र खेळून काढलाय. डीप क्षेत्ररक्षक येत्या स्वतः साहिल चव्हाण आणि या बॉलला पकडतील तोपर्यंत एक सिंगल मात्र घेतली जाईल. असते असते तुम्हाला पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्गही तुम्हाला मात्र या मैदानाकडे येताना पाहायला मिळेल, कारण आजच्या रात्रीतील बरेचसे स्टार क्रिकेटर तुम्हाला येताना पाहायला मिळतील ना खेळायला. त्यांना पाहायचं आहे. टी व्हीवरती पाहणं, प्रत्यक्षात येऊन पाहणं भरपूर सारा फरक आहे. आणि श्री बापूजी देव चषक 2026 मैदानावरती येऊन पाहणंच कधीही चांगलं पाहायला मिळालं आपल्याला. दमदार आयोजन. हो, ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय. काय फटका सजवलाय. आवाज आलाय कन 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 कणकणीत. हा येतोय दमदार रुबाबदार षटका. सिद्धिविनायक देव माझा सोनखारी नो भेटलाय रे. सिद्धिविनायक देव माझा. चिरनेर गावाच्या महागणपतीचा हा भक्तिमय वातावरण करणारा सुमुद्र संगीत ऐकलात आपण. काय फटका पाहायला मिळाला तिथे. सुयश कडू यश प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. गिरकी घेतली, भिरकी घेतली, गिर 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 बॉल सीमा रेषा पार आला षटका. अगदी क्रिकेटमय वातावरण. फटकेबाजी चालू झाले. धावा येत्या, धावा थांबल्या होत्या, आता धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. आई बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर गॅप शोधून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचत आहेत. प्रोटेक्ट केलाय बॉलला तिथे. तेच तुम्हाला करायचं आहे. आता इथून न कस लागलं जाईल क्षेत्ररक्षणाचं, कारण पहिल्या षटकामध्ये धावा थांबवल्या होत्या साहिल चव्हाणनं. त्याच्यानंतर साहिल ठाकूरनं मात्र अगदी अप्रतिम गोलंदाजी करण्यासाठी आणले. त्याच्यानंतर मात्र फलंदाजी केली सुयश कडून आणि 2 षटकारानं धावसंख्याला मात्र इथून अगदीच आकार उकार दिलाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 19 धावा. 19 रन स्कोरबोर्ड. क्रमांक 2चा षटक इथे मात्र समाप्त झालाय. क्रमांक विकेट इथे मात्र माघारी गेले 2. आणि बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक सोनारी बी 19 या धावसंख्येवरती.
19 9.00 सरासरीनं करावं लागेल आमचे आज जरा रात्रीमध्ये. हे म्हणजे कोळी, आत्माराम कोळी आणि अतुलजी गावंड चर्चा राहिल्या. आणि आणखी एक नाव सचिनजी केने, गुणलेखक म्हणून यांना सातत्याने चर्चेत राहिलेलं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. आफ्टर बॉल, काय अप्रतिम गोलंदाजी नजराणा पेश केल्या आपल्या स्पेल. व्हाईट बॉल आलाय परंतु इथून आणि बिमरचा यस इशारा दिलाय. वन बाउन्स साहिल चव्हाण यांना आणलं गेले. हा षटक आपण पाहिला गेलं तर पहिल्या याच बॉलचा ना पहिल्या षटकामध्ये वापर केला गेला होता, पण त्याचा थोडासा ना हाईट फॅक्टर कमी पाहायला मिळालं होतं. साहिल चव्हाण त्याचसाठी ओळखले जातात. आणि आता चांगला ब्लॉकरचा बॉल टेचून मारा करणं प्रत्यक्ष सातत्याने मात्र साहिल चव्हाण यांना माहिती आहे कशी गोलंदाजी करायची, कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी करायची, आणि तेच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. आलाय डॉट बॉल, धावफलक स्थिर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते 24 या धावसंख्येवरती. 24 रन स्कोर बोर्ड. चांगला इथून मिडऑफ मध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. 2 बॉलच्या वरती अगदी वेगानं भन्नाट वेगानं धावून आलाय. मिडऑफ मधला क्षेत्ररक्षक साहिल स्वतः येत असताना मात्र पाहायला मिळतात. बॉलला फेकतील तोपर्यंत एक सिंगल आली. या सिंगल नंतर धावफलकावरती धावा 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक कन्वर्ट झाली. आता स्ट्राईकला आहेत फलंदाज सुयश कडू. सुयश कडून ही चांगली फलंदाजी केली आहे, परंतु हा भन्नाट वेग आणि वेगावरती नियंत्रण, दांडी ही झाली गुल. अप्रतिम फलंदाजांना हे समजलं नाहीये. चमत्कारित गोलंदाजी साकारतायत साहिल चव्हाण नावाचा बुलबाला 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 मैदानामध्ये साकारला जातोय. फलंदाज बाद. विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर तिसरी, ज्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या सुयश कडू बॅक टू डगआउट. बॉक्स मध्ये अतिथी कक्षामध्ये या पण आदरणीय गजाननजी वशिणीकर साहेबांचा एक विशेष सन्मान करतो आहोत. या गजाननजी वशिणीकर साहेबांचा एक विशेष सन्मान, स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येईल. मी विनंती करेन आदरणीय गजाननजी वशिणी साहेब, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे.
आदरणीय चंद्रशेखरजी ठाकूर साहेब या स्पर्धेचे प्रणेते उद्घाते आणि ज्यांचे आतेबंधू ज्यांचा आपण एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला, साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला, आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जात असताना पाहायला मिळतोय. सांगुर्लीकर आपण रेडी राहा. मी आधीच म्हटलं होतं सांगुर्लीकरांना या गोष्टीचा मोह आवरता येणार नाही, कारण ते उरणमध्ये आल्यात. अरे उरणमध्ये या गोष्टी सर्वाधिक जास्त आहेत. हा तुम्हीच व्हिडिओ काढून घ्या. आपण विशेष सन्मानानंतर या पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळूयात. त्याआधी आणखीन एक विशेष सन्मान या आपण प्रशांतजी कडू साहेब सोनारीतून येणारे आणि अगदी खुल्या गटातील अनेक खेळाडूंशी जवळीक असणारे, स्वतः अनेक स्पर्धांमध्ये संघांचे पुरस्कर्ते म्हणून आपण त्यांना पाहिलं. रायगड प्रीमियर लीगचं एक यशस्वी असं आयोजन आपण पाहिलं आणि त्याच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये नुकतंच सिद्धिविनायकची स्पर्धा, सिद्धिविनायक चषक पार पडला. त्या स्पर्धेचे आयोजक प्रशांतजी कडू यांना आपण विशेष सन्मान करतो आहोत. सोनारी गावाचं नाव उल्लेख केला आहे. आणखीन एक सोनारी गावामधून येणारा सुपुत्र आता उरण तालुका काबीज करायला घेतोय. होय, तो तयार झाला. एक स्पर्धा केली त्याने, दुसरी स्पर्धा लगेच आली आणि अनेक स्पर्धा वाट पाहत आहेत. हर्षल तांडेल, सागर डेकोरेटर्स अँड लाईट्स अँड इव्हेंट्स. शुभेच्छा आहेत आपल्याला. प्रशांतजी कडू साहेब यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतोय. धन्यवाद. हा चौकार आला आणि या चौकारानं धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा. गोलंदाजी मार्कवरती निकेतन परदेशी पाहायला मिळतात. क्रमांक 4चा षटक इथे मात्र घेऊन आलेत. असं क्रिकेट बाकी आहे ना अजून. मिडॉनमध्ये खेळून काढल्या. वाव, तिथे स्वतः मात्र गोलंदाज येत असताना पाहायला मिळतात आपल्याला. निकेतन बॉलला पकडतील तोपर्यंत मात्र इथून कंप्लीट केली जाते होती. एक धाव, एक धाव नाही, इथून खूप महत्वपूर्ण असणार आहे. आज खूप छान पद्धतीने तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण आपण इथे करत आहोत आणि उद्या मला वाटतं फायनल डे. 4 दिवसाची स्पर्धा. रोख रक्कम 1,11,111 रुपये मानाचा चषक प्रथम क्रमांकासाठी आहे. चांगला भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. द्वितीय क्रमांक 50,555 रुपये. हेमंतजी परदेशी साहेब चिरनेर गावचे प्रसिद्ध मराठी उद्योजक ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. हेमंतजी परदेशी साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. तृतीय क्रमांक, चतुर्थ पंचम क्रमांक 25,555 रुपये आणि मानाचा चषक तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि मालिका वीर बाईक ही मात्र पाहायला मिळते. हार्दिक कडू यांच्या बॅटमधून एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळते. संघर्ष करतायत ना हार्दिक कडू. ज्या पद्धतीने तुम्हाला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक सोनारी बीच्या मात्र धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. 31 आणि स्कोर बोर्ड. चांगली गोलंदाजी चिरनेर टीमने केली आहे. चांगला इथे मात्र फटका खेचायचा होता जरूर, परंतु चतुराई गोलंदाजांनी केली आहे. थोडासा मात्र कमी गतीने मात्र पाहायला मिळाला बॉल. चतुर चाणक्य यष्टीरक्षक परेशानी पकडलाय झेल आणि फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल जयेंद्र कडू या फलंदाजांना. संगीत आणि नेक्स्ट मॅच याच्यानंतर जे ए ग्रुप मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जितुआई जिते या केलंबाई मातेच्या अगदीच पायथ्याशी गाव जिते आपल्याला पाहायला मिळतं. खरोशी गावामध्ये मात्र हे केलंबा देवीचं वास्तव्य पाहायला मिळतं. पण जितुआई जिते गावावरती जितुआई जितेचा आशीर्वाद तेवढंच केलंबा देवीचंही आशीर्वाद राहिलेत. आणि पेन तालुक्यातील एक टीम आणि दुसऱ्या बाजूला दांडा म्हणजे अर्थात उरण तालुक्यातील नामांक एक टीम. परंतु इथून विनर टू विनर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तो जिंकणारा संघ इथे मात्र खेळणार आहे सांगुर्ली बरोबर. सांगुर्लीचे खेळाडूंना विनंती असेल की या आपण रिपोर्टिंग करा आम्हाला.
काय बॉल टाकलाय, म्हणजे इथून संभ्रमात पडले गेले ना फलंदाज, काय करायचं आणि काही नाही करायचं या दोन गोष्टींमध्ये तुमचं मनस्थिती जाते ना, त्यावेळी मात्र अशा गोष्टी घडल्या जातात. क्रमांक इथून मात्र 4चा षटक निकेतन परदेशी यांच्या स्वरूपामध्ये मात्र समाप्त झालाय. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 6, महत्वपूर्ण एक विकेट प्राप्त करून दिली. 4 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक सोनारी बी यांच्या धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 31 धावा, 4 विकेट माघारी. क्रिकेट विश्वातील गुणरत्न सदावर्ते, एक उत्कृष्ट गुणलेखक ज्यांचं आगमन होत असताना मला मिळते. तारा गावचे सुपुत्र, ताऱ्याचा तारा गुणरत्न सदावर्ते ज्यांचं आगमन होत असताना मला मिळते. या पण त्याआधी काही विशेष सन्मान करतो आहोत. हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना मला मिळतोय. कृष्णा साहेब ज्यांचा हा विशेष सन्मान, स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार या व्यासपीठावरती करण्यात येत असताना धन्यवाद. आर्यन नारंगीकर गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकातील पहिला पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. आपण पाहताय धावफलकावरती धावा लागल्या जातात 31. या षटकामध्ये ना तुम्हाला तुमचा क्लास दाखवावा लागेल, चांगला क्रिकेट खेळावा लागेल. आत्तापर्यंत तुम्ही गावासाठी अनेक सामने तुम्ही मात्र खेळला असाल, त्यापैकी बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट खेळून या अंतिम षटकामध्ये धावा घ्याव्या लागतील. आणि इथून आर्यन नारंगीकर यांना मात्र अंतिम षटकासाठी मला का आणलंय त्याचं उत्तम उदाहरण, त्याचं सादरीकरण तुम्हाला इथे द्यावं लागेल. आणि अनेक वेळा दिलंय. हार्दिक कडू स्ट्राईक एंडला आहेत. हार्दिक सारखी फलंदाजी पाहायला मिळेल का, त्याची चर्चा. प्रॉपर टायमिंग नाहीये, फटका फसला तिथे, डाऊन द बॉल. स्टाईननं पकडलाय झेल. साहिल चव्हाण यांनी, आज साहिल चव्हाणच्या नावाचा बोलबाला. गोलंदाजी ही चांगली झाली आहे, क्षेत्ररक्षण ही चांगलं पाहायला मिळतंय. फलंदाज बाद, महत्वाची विकेट. हार्दिक कडू बॅक टू डगआउट. हा सुंदर संगीत आपण ऐकतात कोपरोली गावाच्या आईचं, गावदेवीचं. आणि सातत्याने कोपरोली गावानेही चांगलं उदाहरण दिले. आणि त्याच कोपरोली गावानं मात्र माणुसकी जपली आहे. माणुसकीचं जरा मात्र सातत्याने पाहायला मिळालंय. शेख शेख आदरणीय मयूरजी पाटील साहेब दांडा ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळामध्ये विशिष्ट दांडा संघ खेळतोय आणि मयूरजी पाटील साहेब आपलं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. रुद्र कडू, आणि रुद्र कडूला मात्र बीट केल्या. पाक अप्रतिम बॉल हाताला गेलाय. या बॉलाच्या प्रेमात पडावं की या गोलंदाजांच्या प्रेमात पडावं, काय बॉल हातालाय ना, अप्रतिम. या बॉलला ही पाहत राहावं. काय गोलंदाजीचं नजराणा मात्र पेश केलाय. लीग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल जरूर येईल. ते स्क्रीनवर पाहत आहे आर्यन नारंगीकर, हे नाव लक्षात ठेवा. त्या बॉलच्या फरवरती तुम्ही त्यांची बोटं मात्र फिरली जातात आणि बॉलला फिरवलं जातं की ही बोटं फिरली जातात, त्याची चर्चा करावी लागेल आर्यन नारंगीकर या गोलंदाजांची. चांगला भन्नाट वेग, तेज तरार. मुंबईच्या रेसकोर्समध्ये घोड्याने टाच मारावी आणि धुरला उडवावा ना, तसा इथे मात्र बॉल हाताला गेलाय आर्यन नारंगीकर यांनी. अप्रतिम गोलंदाजीचं आत्तापर्यंत उत्तम उदाहरण आणि सादरीकरण. मी या ॲज अ गोलंदाज म्हणून या रंगमंचावरचा कलाकार आहे, त्याचं उत्तम उदाहरण कलाकारी सादरीकरण देत असताना पाहायला मिळतात आर्यन नारंगीकर ॲज अ गोलंदाज म्हणून. राईट मोद विकेट. हो, चांगला फटका इथे मात्र पाहायला गेला. फटका इथून मात्र फसलाय आणि झेल पकडलाय अप्रतिम साहिल यांनी. आणि आणखी विकेट वंश तांडेल यांच्या स्वरूपामध्ये मात्र धक्का बसलाय. क्रमांक इथून मात्र 6वा. फलंदाज बाद होतील वंश तांडेल. धावफलकावरती धावा इथे मात्र लागल्या जातात त्या 32 धावा. 32
आणि स्कोरबोर्ड बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक सोनारी बी अंतिम षटकातील काही बॉल शिल्लक असतील 32 धावा धावफलकावरती. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत धाव आली आहे ती फक्त आणि फक्त एक धाव. ठीक, ठोक ठीक. ठोक ठोक. आदरणीय येस आणि हर्षद तांडेल यांच्याविषयी चर्चा आपण जरूर करू. तोपर्यंत पाहायला गेलं तर चांगला भन्नाट बॉल परंतु इथून टप्पा व्यवस्थित नव्हता. वाईड बॉलचा निर्णय. मॅचला गेल्यानंतर आम्ही डीजेकडे पहिलं लक्ष लावतो आणि हर्षद तांडेल दिसल्यानंतर आमची अगदी दीर्घ श्वास सोडतो. आज टेन्शन नाही आहे. आवाजाची परिपूर्ण काळजी घेतली जाईल आणि तेच पाहायला मिळतो आपल्याला. सागर डेकोरेटर्स यांचा पूर्ण सेटअप आपल्याला पाहायला मिळतो. अगदी नव्या नवरीसारखं मात्र या मैदानाला सजवलं गेलं. ऑन साईडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला फेकतील तोपर्यंत रनआउटची संधी नामी चालून आली आहे आणि ती पकडली आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होताना पाहायला मिळतील. रुद्र बॅक टू द गाउट. या षटकातील अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 34 धावा 34 आणि अंतिम बॉल या इनिंग मधील टॉस साठी मी या विनर टू विनर सामना आहे. परंतु सांगुर्ली टीम आपण तयार राहायचं आहे. या मॅच नंतर जो संघ जिंकणार आहे तो संघ कैलासवासी कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली या टीम बरोबर खेळणार आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज तेजसला पाहतोय. आई बन्नाट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. इथे चर्चा झाली आहे आर्यन नारंगीकर या गोलंदाजांची. अगदी अप्रतिम गोलंदाजी हाताळले गेले. शेवटचा बॉल एंड इज वेल शेवट गोड केलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात. क्रमांक 5चा षटक म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय आणि बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक सोनारी बी च्या धावफलकावरती धावा लागल्या जातात 34. आता विजयासाठी टीम नवजित स्पोर्ट्स चिरनेर या टीमला मात्र हव्या आहेत त्या 35 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून मोठी जुई गाव म्हटल्यानंतर अनेकसे ग्रुप आहेत. त्या ग्रुपचे सर्वाधिक जास्त चर्चेचा ग्रुप अर्थात पॅक सिस्टम बॉईज आणि पॅक सिस्टम बॉईजचे हर्षजी भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. नुकतीच आपण पाहिली तर पाचगाव प्रीमियर लीग पार पडली होती आणि त्याचे आयोजक हर्षजी भोईर आपलं हार्दिक स्वागत. आशीर्वाद म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. श्री बापूजी देव चषक 2026 मध्ये आपली उपस्थिती अगदी प्रार्थनीय पाहायला मिळतो आणि आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आदरणीय आशीर्वाद म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. कोपरुली गावाचे आमचे खऱ्या अर्थानं जावई बापू आणि पाहुणे म्हटल्यानंतर मान सन्मान आदर सत्कार हा थोडासा जास्तच केला जातो आणि आज बुधवारी आहे. आदरणीय आशीर्वाद म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मायची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची मुख्य आठवण सन्मान चिन्ह इथे मात्र दिला जाईल. साहेब आपण आलात खऱ्या अर्थानं आपलंही सरचे स्वागत इथे मात्र केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय हेमंतजी परदेशी साहेब यांचाही शुभ सन्मान घेतला जाईल. युवा उद्योजक चिरनेर गावाचे आमचे सुप्रसिद्ध उद्योजक हेमंतजी परदेशी साहेबांचाही शुभ सन्मान घेतला जाईल. मी हेमंतजी परदेशी साहेबांना विनंती करेन की या आपल्यालाही आदरपूर्वक इथे मात्र सन्मानित करण्यात येईल. हेमंतजी परदेशी साहेब आमचे उद्योजक यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. व्यात वेळ करून त्यांचीही उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचाही शुभ सन्मान या अतिथी कक्षामध्ये मात्र घेतला जातोय. आपलं हे सरचे स्वागत. कोपरुली गाव म्हटल्यानंतर सातत्याने चर्चेत राहिलंय माणुसकी आणि माणुसकीचं जरा आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर माणुसकी कशी जपावी त्याचं उत्तम उदाहरण आदरणीय
परदेशी साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पहिल्या दिवशी पाहिलात भव्य दिव्य उद्घाटन सोहळा महेंद्र शेठ घरत साहेबांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर आमचे दादरचे आदरणीय सुजीची पाटील साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. दादर म्हटल्यानंतर जानता राजा दादर या संघानं सुद्धा अगदी बराच वेळ आपल्या नावाचा धुमाकूळ घातलाय आणि या सुजीची यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातो. आमचे दादर गावाचे सन्मानित व्यक्तिमत्व आणि त्यांचाही शुभ सन्मान मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने घेतला जातोय. आपले सरचे स्वागत आदरणीय सुजितदादा म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. चला पहा, अजून आज 12 सामने खेळायचे आहेत, त्यामुळे विनंती करेन की आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. वेळेचा अपव्यय आजच्या रात्रीमध्ये खपवून घेतला जाणार नाही. स्ट्रिक इथे मात्र वॉर्निंग इथून आयोजकांकडून देण्यात आलेली आहे. तरी मी विनंती करेन की फलंदाज आपण लगेच जायचं सहकार्य करा, कारण यानंतर बरेचसे सामने आम्हाला उरकायचे आहेत. शुभ सन्मान सर्वांचं सहर्ष स्वागत परत आपण करतोय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आपण जयजी भोसले सरांना. परत एकदा विनंती, चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. वारंवार तुम्हाला इथे मात्र सूचित करण्यात येईल आणि फलंदाज आपणही आपापल्या जागेवरती यायचं आहे. पंच प्लीज आपण लगेच कवा देते आणि सामना चालू करायचा आहे. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय श्री चंद्रशेखर ठाकूर मित्र परिवार मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026 तुम्ही पाहत आहात. हे दुसरं पर्व आहे आणि ज्याच्यावरती करावं गर्व असं हे दुसरं पर्व जे अगदी मी मराठी मैदान मोठी जुई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. जे या स्पर्धेच्या माध्यमातून जुळलेले पाहायला मिळालेत. मॅचला होती सुरुवात जिथे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिला षटक हाताळण्यासाठी केतन कडू दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. केतन कडू आहे आघाडीची जोडी. साहिल चव्हाण आणि कुणाल केणी. साहिल चव्हाण हा तो बॅटर आहे ना ज्याच्या नावावरती आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन अंबरनाथ तालुक्यामध्ये तर उरण तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सन्माननीय प्रदीपजी हरी तांडेल सोनारी यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समवेत आदरणीय सनी तांडेल साहेब, त्याचप्रमाणे जॉन्टी तांडेल साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना विनंती आहे की आपण सन्मानानं या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सर्वांचं हार्दिक 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 असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. श्री बापूजी देव चषकामध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. बर्फ असेल तर घेऊन जा. त्वरित बर्फ असेल तर चिरनेरकर बर्फ असेल तर घेऊन जा. खेळाडू जाण्याची आवश्यकता नाहीये. चिरनेर मधला कोणी गेला तरी एखादा चालेल. सगळ्यांनी जाऊ नका कृपया. एकाच जणाने जा. चेहऱ्यावरती बॉल लागला, थोडीसा बॉल नाही जास्तीची उसळी मिळाली आणि खरं त्या चेहऱ्यावरती बॉल लागला त्यामुळे बर्फाची मागणी करण्यात आली आहे. फर्स्ट एडची आवश्यकता असेल तर जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये त्वरित. स्वतःची काळजी घ्या. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. बॉल ज्या वेळेला पडल्यानंतर आपण पाहिला चेहऱ्याच्या वरच्या बाजूला लागलेला पाहायला मिळाला आहे. डोळ्याच्या थोड्याशा वरच्या बाजूला लागला, खरं तर भुवईच्या थोडा वरती, आणि खरं तर डोळे लवकर बंद केले होते. मोठा फटका खेळताना बॅकफुटला आला होता. फ्रंट फूट वरून येऊन बॅकफुटला आला, डॉमिनेट केलं. पहिला बॉल चांगला राहिला होता. मैदानाच्या आतमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा इथे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. आपण पाहत आहोत एक मानाची स्पर्धा आणि अगदी या विभागामधून सातत्याने येत असताना या मोठी जुई गाव किंवा अगदी त्याच वेळेला या स्पर्धेने सातत्याने मोठा विक्रम नोंदवत असताना देखील पाहायला मिळाला आहे. अगदी 3 स्टँड उभारण्यात आलेले पाहायला मिळालेत मी मराठीच्या या क्रीडा नगरीमध्ये. चर्चा सातत्याने या स्पर्धेची होऊ लागली. पुढे 4 एकंदरीत 8 संघ जे मातब्बर आहेत ते खेळताना पाहायला मिळतील. सांगोलीकर पुन्हा एकदा तयार होतील नेक्स्ट मॅच मध्ये, जिथे मात्र आज या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी कपिल स्मृती गावदेवी सांगोर्ली या नावाने हा संघ खेळत असताना पाहायला मिळतो आहे.
पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आला. रन चेसला सुरुवात झाली आहे. टार्गेट या सामन्यामध्ये 35 धावसंख्येचा आहे. पुढचा बॉल साहिल आडव्या बॅटने केला होता ऑन साइडला. हुक करत असताना धावानं बुक केलाय. ठोकला चौकार. स्कोरकार्ड वरती 6 बनलेली पाहायला मिळते. एक चौकार 2 सिंगल अद्याप आलेले पाहायला मिळाले. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून पीडीसीची संपूर्ण टीम कामकाज करते. स्वतः नीरज आज ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. एक चांगलं कामकाज इथून होत असताना पाहायला मिळत आहे. पीडीसी यावेळेचा बॉल शरीरापासून दूर ठेवला होता. जाणीवपूर्वक ही गोलंदाजी केतन कडक करत असताना इथून पाहायला मिळाल्यात. केतनकडे चांगली व्हेरिएशन आहे. व्हरायटी चांगली आहे. टप्पा चांगला ठेवलाय. बॉलवरती फिंगर रोल करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. हे दाखवून दिलंय त्यांनी आपण एक चांगली गोलंदाजी इथे करू शकतो. आणि कस लावत असताना इथून पाहायला मिळालं जे पणाला धावा कमी आहेत या जाणतात. लो स्कोरिंग मॅच आहे. हा बॉल आखूड टप्प्यात होता. लटकट केला. डेलिकेट कट क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू पर्यंत पोहोचले होते. झेल बनलेला नाही. या धावा मिळतील त्याच्यावर. साहिल चव्हाणच्या बाट मधून आलाय हा चौकार. या उरण तालुक्यातील सर्वाधिक मोठं गाव म्हणून मोठी जुई गावाकडे पाहिलं जातं. होय खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर जिथे कोपरोली गावचे आदरणीय माजी उपसरपंच देवीचंदजी म्हात्रे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून मला वाटतं गुलाबजाम ग्रुपकडून किती लावायचंय. भोपी 500 रुपये. निनाद बोबी यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी लेफ्ट हँडर बॅटर अर्थात निनाद बोबी यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. खरं तर गुलाबजाम ग्रुप म्हणूनही आपण पाहतो 500 रुपयात 3000 कुणाल घेणीसाठी जिथे 3 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. निनादला आपण पाहतोय. खरं तर मोठी जुई गावचा सुपुत्र आहे. आणि गुलाबजाम ग्रुप हा प्रसिद्ध आहे मोठी जुई गावामध्ये. गुलाबजाम ग्रुप आहे. ग्रुप तर 20-25 आहेत. मी नावं सध्या तगडीला 1 ते 2 जे ग्रुप घेतलेत नावं. आणि सर्वाधिक महत्वाचा गुलाबजाम आहे. हा चिंबोऱ्या पकडल्या की नाही ठाऊक नाही. कारण गुलाबजाम ग्रुपने चिंबोरी पकडली ती पहिला इंस्टाग्रामला येते. धावफलकावरती 10 बनलेले आहेत. 10 धावा धावफलकावरती आहे. 10 ऑन दी बोर्ड. रसगुल्ला ग्रुप आहे. मोठी जुई ग्रुप आहे. अगदी मेंढीकोट ग्रुप आहे. यावेळेचा बॉल लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल आला आणि रुद्रने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. बॅटर कुणाल होतोय आउट.
देवाचं हे गीत आपण ऐकतो आहोत आणि कोपरुली गावाच्या आराध्य दैवताचं हे गीत आपण ऐकलं. मोठी जुईचा मी नुकतंच उल्लेख केला होता. पॅक सिस्टम बॉईज आहे, ग्रीस्मा एंटरप्राइजेस, अक्का ऑफिस कट्टा आहे, फ्रेंड्स ग्रुप आहे, मी मराठी ग्रुप आहे, अक्का देवी चॅम्पियन्स ग्रुप आहे, त्याच वेळेला अड्डा बॉईज ग्रुप आहे, क्लब बॉईज ग्रुप आहे, खप आली सोन्याची नगरी, आर्यन ग्रुप, ओमकार ग्रुप, खोपटी आणि पिताश्री ग्रुप आणि ग्रुप आहेत या गावामध्ये. फलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या अद्याप 10. त्याचबरोबर आदरणीय आमचे रत्नाकर म्हात्रे साहेब यांचंही ते शुभागमन होताना पाहायला मिळते. या साहेब आपली जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर अतिथी कक्षामध्ये आहे. आपल्या इथून मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत केलं जाईल. आदरणीय रत्नाकर म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपलं मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. प्रदीपजी कडू साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. प्रदीपजी तांडेल यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे. 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आमचे रियानजी कडू खरं तर एक उत्कृष्ट रील स्टार आणि प्रसिद्ध युट्यूबर यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आदरणीय प्रदीप हरी तांडेल साहेब, सोनारी उरण तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचं आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत. त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. यावेळेचा बॉल उसळी घेणारा हा चेंडू इथून पाहायला मिळाला आहे. फलकावरती धावा थांबवलेल्या आहेत. स्कोरकार्डवरती रन्स बनल्या ते एकंदरीत 10. षटक दुसरं आलं रुद्रचं आणि जेथे धावा त्याने थांबवल्या आहेत. गुलाबजाम ग्रुपची मी चर्चा केली, परंतु सध्या घडीला पॅक सिस्टम बॉय सर्वाधिक जास्त चर्चेत आहे. फलकावरती 10 बनल्या. 3 बॉलचा केस संपलाय. पहिल्या बॉलवरती रुद्रने विकेट प्राप्त केली. यावेळेचा बॉल या मैदानावरती सर्वोत्कृष्ट चेंडू. अद्याप असा चेंडू पाहिला गेलेलाच नाही आहे. गेल्या 5 ते 6 स्पर्धा कव्हर करण्याचा, 5 स्पर्धा तरी जवळपास कव्हर करण्याचा योग मैदानावरती आलेला आहे मला, परंतु या मैदानावरती असा चेंडू मी प्रथमच पाहिला. उसळी घेणारा, डेटला हिट करणारा आणि तोही जास्तीचा बाउन्स पाहायला मिळाला. ही स्पर्धा काहीतरी खास आहे, कारण आपण पाहिलं ना, आमचे मनीष बारी खरं तर नेपाळहून हा कॅमेरामन मागवला BTCने. नेपाळचा कॅमेरामन आहे. व्यासपीठाच्या अगदी समोर पाहायला मिळतोय. नेपाळहून तो दाखल झालाय. एवढीच गोष्ट नाही आहे, अभिजित जो कॅमेरामॅन आहे मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, तो अगदी बिहारहून मागवण्यात आलाय. ऑपरेटर बिहारचे आहेत. एका बाजूला मराठी माणूस एकच आहे, अमर जाधव, जो आणखीन एक कॅमेरामॅन आहे. सर्वांनी आज चांगलं कामकाज केलेलं पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल रुद्र, हा कोला टाकला होता. परफेक्ट यॉर्कर, फलंदाज बाद, मोठी विकेट, मॅचची गोल्डन विकेट. धक्का क्रमांक दुसरा, साहिल चव्हाण आउट. दादा तोपर्यंत जाऊया आपण शुभ सन्मानाकडे. आणि शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. खऱ्या अर्थानं मात्र सातत्याने आमच्यावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि उरण तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदीपजी हरी तांडेल साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आमचे सोनारी, आणि सोनारी म्हटल्यानंतर त्या गावामध्ये मात्र राष्ट्रवादी पक्ष अगदी वाढीसाठी मात्र सातत्याने प्रयत्न करणारे. आज उरण तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर राष्ट्रवादीची हवा सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. आणि त्याच पक्षाचे उरण तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय प्रदीपजी हरी तांडेल साहेब सोनारी यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. भावनाताई घाणेकर, ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला या उरण तालुक्यासाठी, उरण नगरीसाठी सातत्याने मात्र एक वेगळं स्वप्न घेऊन मात्र इथून आलेले आहेत. आणि त्यांच्याच खांद्याला खांदा देऊन सातत्याने हे सगळे कार्यकर्ते मात्र काम करत असतात. आणि उरण तालुका म्हटलं तर उरण तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दमदार अध्यक्ष दादा प्रदीप दादा हरी तांडेल साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे नातं सातत्याने घट्ट राहिलंय आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आपलं हे मनापासून सहर्ष स्वागत इथून मात्र केलं जाईल. जॉन्टी दादा दमदार, आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर सातत्याने आमच्या बरोबर मैत्रीत्व जपणारं उत्तम नाव जॉन्टी दादांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी जॉन्टी दादांना विनंती करणे की या आपलंही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. जॉन्टी दादा यायचं आहे. हा महाराष्ट्राची संस्कृती आहे. आदर सत्कार सन्मान, आणि कोपरोली गाव म्हटल्यानंतर अगदी प्रत्येक मान्यवरांचा सत्कार सन्मान इथे मात्र घेतला जाईल. जॉन्टी दादांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय.
यस बॅक टू क्रिकेट जयेश भोसले सर. किशोरजी कडू साहेब यांच्या माध्यमातून गोलंदाज रुद्र कडूसाठी विकेट हॅट्रिकसाठी 3 ओव्हरचं कॅश प्राईज आलेला आहे. 19 बॉल आणि 22ची आवश्यकता. सामना रंगात यावेळेचा बॉल हुक केला ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्यासपीठाला मानवंदना देणारा उत्कृष्ट आकर्षक आणि अद्भुत फटका जिथे येतोय हा दर्जेदार परेश परदेशीच्या बॅटमधून षटकार. जॉन्टी दादा सन्मान इथे मात्र घेतला जातोय आमचे प्रितेश दादांच्या शुभ हस्ते. शुभदार शॉल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपली उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळते. आपलंही सहर्ष स्वागत इथे मात्र घेतलं जाईल. त्याचबरोबर आदरणीय आमचे राजेश भोईर साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी आदरणीय आमचे राजेश भोईर साहेबांना विनंती करेन की या आपलंही शुभ सन्मान इथे मात्र घेतलं जाईल. श्री बापूजी देव चषक 2026 मध्ये आपलीही उपस्थिती उल्लेखनीय आहे आणि आपलंही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय आणि रियांश कडू रील स्टार तुम्ही इन्स्टा ओपन केलात ना जयेश भोसले सर की तुम्हाला रियांश कडू खूप छान पद्धतीने ऍक्टिंग करताना मात्र पाहायला मिळतो. आज सध्याच्या घडीला या महिन्यामध्ये खूप अगदी आपण पाहायला गेलं तर ट्रेंडिंग वरती आहे रियांश कडूला विनंती करेन की या आपलं शुभ आणि कडू साहेबांना विनंती करेन कडू साहेब आपणही या आणि इथून शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आपण पाहायला गेलं तर भावेश ठाकूर मला वाटतं सोनारीचे आमचे आणि भावेश घरत आणि या भावेश घरत यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळतो. रियांश काय गोड आपल्याला पाहायला मिळतो ॲक्टिंग करत असताना. तुम्ही एकदा पाहाच इथे भावेशच्या अकाउंट्सवर इंस्टावरती जाऊन आणि काय ॲक्टिंग केली आहे खूप छान. इथे मात्र पाहायला गेलं तर खूप छान रील्स असतात. त्यांचा रियांशचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. रील स्टार रियांश कडूचा शुभ सन्मान इथे घेतला जातोय श्री बापूजी देव चषक 2026 मध्ये आणि आपलंही मनापासून सरचे स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट जयेश भोसले सर. थँक्यू. रियांची पाकिस्तानवाली व्हिडिओ जास्तीची चर्चेचे विषय राहिली होती. 7,888 फॉलोअर्स आहेत त्याचे. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर आणि आगरी माणसाने म्हटलेल्या गाण्याला प्रतिसाद त्याने लगेचच दिला होता. त्यामुळे रियांशी ती व्हिडिओ जास्तीची व्हायरल झाली. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. धावफलकावरती बनला तर 20 बॅटर आउट झाले. 2 येणारे बॉल राहिलेत. इथून पुढे 18 चेंडूमध्ये 15ची गरज आहे परंतु इथे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. गोलंदाजाची शैली इथून चेक करण्यात येणार आहे. नाही हाईट फॅक्टर पाहिला जाईल. हेमंतजी कोळी सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. आज 2 कोळी आहेत. आत्माराम कोळी हेमंत कोळी. आत्माराम कोळी तर सध्या घडीला तिसरे पंच म्हणून कामकाज करतायत. अतुल गावण म्हटल्यानंतर मला अतिश गावण यांची आठवण झाली. मोठी जुई गावचे सुपुत्र आणि भावी सरपंच. हा नो बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती धावा. या नो बॉल नंतर स्कोर कार्डवरती रन्स बंडी. या वेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर पाहायला मिळाला. चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. दिव्यांश कडूला आपण पाहत आहोत. गावाची शोध आहे या. खरं तर ज्या रीतीने तो गोलंदाजी करतो भेदकता त्याच्याकडे चांगली आहे. हाही बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला गेलाय. टर्न केला होता. मन मेंदू मनगट एकत्रित आणलं. ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवला. मिड विकेट बाउंड्री लाईन वरती आहे. सिंगल येत असताना बाला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे. स्कोर कार्ड वरती 21 धावा धावफलकावरती बनल्या. 16 बॉल आणि विजयासाठी 14ची आवश्यकता. 21ला 2. एक धाव सर्वाधिक महत्वाची. एका धाव्याने पुढे सरकावं लागणार आहे. धावा सहजासहजी मिळणार नाहीत कारण दिव्यांश कडू हा तो गोलंदाज आहे ना की विकेट गुच्छाने मिळवतो. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केला होता. फ्लॅट मारलाय. पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट स्ट्रोक. आणखीन एक येतो दर्जेदार षटकार. या स्पर्धेत कारण मॅचला पुढे सुरुवात होईल.